माजी विद्यार्थी हा माजी विद्यार्थीच राहतो. या महाविद्यालयात 1966 पासून सुरू झालं हे महाविद्यालय. ते आपल्यासारखे अनेक लोक या ठिकाणी घडलेत. पूर्ण महाराष्ट्रात नॅकला फेस करणारं शून्यातून पहिलं महाविद्यालय विद्यार्थी होतं. आणि त्या टायमाला आपण B+ घेतला होता. जैनला B+ होता, जैनला B होता आणि आपल्याला B+ होता. एवढं अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी, एवढा मोठा अनुभव आपल्या पाठीची आहे. फक्त युनिटी आणि एकता हा जो शब्द आहे ना, तो आपल्यात नाही. याच्यासाठी आपली ताकद कुठली आहे तर आपण ज्यावेळेस इथं नॅक कमिटी आली होती, आपल्या मुलांना इन करणं सुद्धा माहीत नव्हतं. हे आपण त्यावेळेस शिकलो होतो. म्हणून आमच्या मागं जो अनुभव आहे सर, माजी विद्यार्थ्यांच्या मागं सर बसले, आम्ही एकत्र कामं केलीत या महाविद्यालयासाठी. या महाविद्यालयाचं पथनाट्य बसवण्यासाठी असो की स्पोर्ट्सचा पोरगा पुढे नेण्यासाठी असो, आमचा भालचंद्र सोनकर सारखा माणूस इथे येऊन पूर्ण टाईम त्याचा देऊ शकतो. ही आमचं एक भाग्य समजतो की या मातीशी आमचं जे नातं आहे ते आम्ही कायम स्वरूपी ठेवतो. ज्या वेळेस महाविद्यालयात कुठलाही कठीण काळ आला त्या वेळेस माझी विद्यार्थी हा मागं पुढे न बघता या ठिकाणी उभा राहिला आणि भक्कमपणे या विद्यार्थी महाविद्यालयाला जेवढी साथ देता येईल ती देण्याचा प्रयत्न आमच्या या माजी विद्यार्थ्यांनी केला आहे. नॅक कमिटी येणार आहे आम्हाला मान्य आहे. तुमचं म्हणणं आहे नॅक कमिटी येणार आहे फक्त मागच्या 5 वर्षांची पोरांशी चर्चा करत, पण माझा जो वैभव भाऊ आता बोलून गेला, यांचं जे कार्य आहे हे नॅक कमिटीलाही मान्य करावं लागेल. एवढं मोठं काम आमची माजी विद्यार्थी करतात या शहरात या तालुक्यात. माजी आमदार आमचा माजी विद्यार्थी आहे याचा आम्हाला अभिमान आहे. नॅक कमिटीचा आम्हाला मान ठेवता येतो आणि तो मान आम्ही राखूच. पण ज्यावेळेस विद्यार्थ्यांची मान उंचवायची वेळ येते त्यावेळेस आमचा एक माजी विद्यार्थी त्याच्याकडनं जे शक्य आहे ते देण्याचा प्रयत्न करतो. मग तो इतिहास जोपर्यंत त्याला सांगावा लागणार नाही तोपर्यंत तुम्हाला नॅक करता येणार नाही. नॅक म्हणजे फक्त गुणवत्ता, आणि जी गुणवत्ता आहे ती आपण टाचून भरली. मी इथं बोलतोय एवढा हिमतीवर कमरेवर हात ठेवून असा हात हलवून, ही ताकद विद्यार्थी महाविद्यालयाची, या लोकांची, या परिसराची ही किमया आहे की जो माणूस मागच्या बेंचवर बसायचा तो आज लाखो लोकांसमोर बोलतो. ही ताकद ही कमिटीने दिली आणि ही कमिटी जी येणार आहे हिला फेस कसं करायचं यासाठी माझ्याकडे आज मूठभर माझे विद्यार्थी आहेत. पण त्या दिवशी आम्ही 100 माझे विद्यार्थी बसवू शकतो, पण ते 100 माझे विद्यार्थी माझ्या महाविद्यालयाचं नाव खाली जाईल असं वागणारे नसतायला पाहिजे. म्हणून आम्ही निवडक लोक इथपर्यंत आणले. या ठिकाणी आम्हाला शक्ती प्रदर्शन करायचं नाही की माझे विद्यार्थी 2016 पासून आणायचे की 66 पासून आणायचे, पण जे आणायचे, जे माझ्या महाविद्यालयात तुम्ही करणाऱ्या त्या मेहनतीला काहीतरी फळ देतील असे माझे विद्यार्थी त्या दिवशी आम्ही उपस्थित राहू. पण काही गोष्टी ज्या माजी विद्यार्थ्यांचं मन दुखली जातील अशा कुठल्याही प्रकारच्या आपल्या प्राचार्यापासून तर प्राध्यापकापासून शिपाईपर्यंत कोणाकडनं होऊ नये एवढी तुमच्याकडनं एक अपेक्षा एक माजी विद्यार्थी म्हणून ठेवतो. आणि भविष्यामध्ये ज्या वेळेस विद्यार्थी महाविद्यालयात संकट येणारच नाही या महाविद्यालयात, कारण की या महाविद्यालयाच्या रस्त्याला आम्ही राहतो आणि या महाविद्यालयात संकट यायच्या पहिले आम्हाला भेटतं. म्हणून या महाविद्यालयात संकट येणार नाही, पण ओढून चालून तुम्ही आणलं ते बी पळून लावायची ताकद माझ्या 5 लाख माझी विद्यार्थ्यांमध्ये एवढी ताकद आमची आहे सर. म्हणून तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही असं नका सांगा की 2016 नंतरचे आता पास आउट झालेले पोरं आहे ते तुमचं नुकसान करू शकते. एवढी ताकद आहे त्यांच्या. आणि तुमचं जे आहे ते आम्ही वागू शकतो. बदललेल्या पॅटर्न नुसार आम्ही वागू. आम्ही तर येणार पण नाही, आम्ही तर ठरवलं होतं. आमच्या एक माझ्या विद्यार्थ्यांनी ठरवलं. आता मनुष्यवादाचा एवढा मोठा अनुभव जर तुम्ही नॅकपर्यंत पोचू दिला नाही तर तुम्हाला मिळणार काय सर ग्रेड. मग यासाठी तुम्हाला माझ्या विद्यार्थ्यांना आमंत्रित करताना नवीन पॅटर्न बदललाय त्यांना सांगावं लागेल ना की हे माझ्या विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयासाठी माझे आमदार होऊ शकतो. तो माणूस टाइम पडला मुख्यमंत्री होऊ शकतो महाराष्ट्राचा. आणि त्याला जर पुढे दिलं जाणार नाही न्याय कमिटी समोर 2016 नंतरचे लोक बोलायचं कसं काय नवीन पॅटर्न काय जड जाईल ना तो. तसा पॅटर्न तुम्ही थोडंसं प्राचार्य म्हणून त्याला लवचिकता आणा आणि माझ्या विद्यार्थ्यांचं अजून उद्या परवा अजून एक बैठक घेऊ. त्यानंतर आपण 5 तारखेला सगळे मिळून न्यायासाठी एकदा सामोरे जाऊ. एवढं बोलून माझ्या 2 शब्द.